सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी, कारण आरबीआयनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात केली, त्यामुळे कर्जाचा हप्ता आता कमी होणार आहे। सामान्यांना मोठा दिलासा या निमित्तानं मिळेल। 25 बेसिस पॉइंटनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात करण्यात आली, तर रेपो रेट 6.5 वरून 6.25 वर करण्यात आला। तर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण जाहीर केलं आहे। The MPC unanimously decided to reduce the policy rate by 25 basis points from 6.5% to 6.25%. 0.25% एवढ्या प्रमाणात आरबीआयने दर कपात केली। याचा परिणाम काय होईल? एका बाजूला कर्ज स्वस्त होणं अपेक्षित आहे, दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेतला पैसा वाढेल आणि या सगळ्यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेची वाढ शक्य होईल, अशी सगळी आरबीआयची अपेक्षा आहे। अर्थात असं असलं तरी या नाण्याची दुसरी बाजूही आहे। मोठ्या प्रमाणावर पैसा आला आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन मात्र तेवढं वाढलेलं नसलं तर यातून भाववाढ होते। येत्या काळात या निर्णयामुळे उद्योगधंदे जर खरोखरच वाढले, वस्तू आणि सेवांचं उत्पादन चांगल्यापैकी वाढलं, तर भाववाढही होणार नाही, समाजातल्या सर्व स्तरांना त्याचा फायदा होईल। आणि हे झालं नाही तर मात्र भाववाढीचा राक्षस आपल्यासमोर उभा राहील।